काय प्रकरण ठरलं? रूस देशाचे सेंट पीटर्सबर्गच्या जवळ स्थित असलेले नोव्हगोरोड शासकीय विद्यापीठ रशियामध्ये आपले जिल्ह्याचे 4 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले होते। त्यामध्ये त्या ठिकाणी वोल्खोव नदीजवळ ज्यावेळी ते त्या ठिकाणी होते संध्याकाळच्या वेळ, त्या ठिकाणी त्याच्या नदीमध्ये त्याची एक ड्राउनिंगची घटना, एक डुबण्याची घटना समोर आली। रशियाचे जे त्या स्थानिक प्रशासन आहे आणि पोलीस विभाग आहे त्यांनी त्याच्या बॉडी शोधायला प्रयत्न केला। त्याच्यामध्ये एक मुलीला त्यांनी रेस्क्यू केला, त्यांचं नाव आहे निशा सोनवणे आणि त्याच्याशिवाय एक बॉडी त्याला इमिडिएटली मिळालेली आहे। हर्षल नावाचे एक विद्यार्थी आहे, त्यांची बॉडी प्राप्त आहे। 3 बॉडीची शोध अजून त्या ठिकाणचे पोलीस व इतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून चालू आहे। भारतीय दूतावास आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये असलेले आपले काउन्सिलर जनरल त्यांच्याशी संपर्क जिल्हा प्रशासनाने केलेली आहे आणि त्या संबंधित जो अधिकारी आहेत ते त्या विद्यापीठ आणि स्थानिक पोलीस प्रशासनांशी ते संपर्कात आहे। त्या सर्वांना शोधण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणचे प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। या घटनामध्ये अत्यंत दुःखदायक घटना आहे, ज्याच्यामध्ये 19 ते 21 वर्षाचे वयोगटाचे असलेले म्हणजे 4 विद्यार्थ्यांची अपघातात्मक मृत्यू झालेली आहे। दूतावासांनी जो त्यांचा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे फॉर्म 100 प्रमाणे त्या बॉडी मिळाल्यानंतर ते इकडे भारत देशाला पाठवण्यासाठी ते नियोजन करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी त्याला यश प्राप्त झालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी औषध उपचार त्यांचा चालू आहे। त्यांना सायकोलॉजिकल हेल्प बिकॉज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस पण त्याला आहे, तर त्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकल सपोर्ट पण त्याला देण्यासाठी प्रयत्न करत आहे। आणि सेंट पीटर्सबर्गचा जो आपलं भारतीय दूतावास आहे त्या ठिकाणचे एक भारतीय विदेश सेवाचे एक अधिकारी त्यांची संपर्क आपण जो आई वडिलांनी आपल्याशी संपर्क साधला त्यांना आपण त्यांची संपर्क करून दिलेला आहे आणि ते त्यांना कंटिन्युअस अपडेट्स आणि जो काही सहकार्य लागत आहे भारतीय विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून ते करून देत आहे। आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार आपले 2 ते 3 तालुक्याचे विद्यार्थी याच्यामध्ये होते, त्याच्यामध्ये अमळनेर तालुका, भडगाव तालुका आणि यावल तालुक्याचे कदाचित असेल।